नमस्कार मंडळी, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. रूपा तिची गाडी ठीक करण्यासाठी सत्याच्या गॅरेजमध्ये आलेली असते आणि शेवटी सत्या आणि रूपा दोघंही आता एकमेकांसमोर येतात आणि दोघंही एकमेकांना बघून तू तू असं म्हणत असतात. त्या तिला विचारतो की तू इथे काय करतेयस, तेव्हा रूपा देखील त्याला विचारत असते की माझं जाऊ दे, पण तू इथे काय करतोयस आणि ती मुलगी कुठे? तुला तर पोलीस स्टेशन मध्ये नेलं होतं ना, चांगलं मारलं नाही का तुला? तू कसा काय सुटून आलास? सत्या म्हणतो की अच्छा, म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये नेणारी तूच होती तर मला. रूपा म्हणत असते की ते सगळं जाऊ दे, परंतु ती मुलगी कुठे? त्या मुलीचं तू काय केलं? सत्या म्हणतो की गप क तू हो बाजूला, मला तुझ्या गाडीला ठीक करू दे. रूपा म्हणते की नाही तू माझी गाडी अजिबात बघायची नाही. तर सत्या तिला म्हणत असतो की गप ग, मला तुझं काही पडलेलं नाहीये, परंतु ह्या गाडीचं पडलंय. काय अवस्था बेकार करून ठेवली तिची, मला हिला पहिल्यांदा बघू दे. रूपा म्हणत असते की नाही तू बघायचंच नाही, तू माझ्या गाडीला हातच लावायचा नाही. तर आता सत्या तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो की तुझ्यामुळेच तुझ्या गाडीची अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे आता रूपा गप्प बसते. तितक्यातच आता महानगरपालिकेचे लोक येतात. महानगरपालिकेचा टेम्पो येतो आणि सत्याच्या गॅरेजमध्ये घुसून आता सत्याच्या गॅरेजमधलं एक एक सामान ते गाडीमध्ये टाकत असतात. जेव्हा सत्या ते बघतो आणि म्हणतो की काय चाललंय हे, काय करताय तुम्ही आणि माझ्या गॅरेजला का हात लावताय? तेव्हा ते लोक सांगतात की तुमचं गॅरेज हे इलिगल आहे, त्यामुळे आम्ही ते काढतोय आणि आम्हाला तसे आदेश आहेत की तुमचं गॅरेज काढायचंय. तर सत्या म्हणत असतो की नाही माझं गॅरेज इलिगल नाहीये, हे माझ्या मित्राचं गॅरेज आहे आणि शेकडो गाड्या इथं ठीक होऊन जातात. माझ्या गॅरेजला अजिबात हात लावायचा नाही. तर माणसांनी आता गॅरेज खाली करायला सुरुवातही केलेली असते. सत्या त्यांना थांबवत असतो, परंतु एक एक करून त्यांनी आता सगळं सामान जवळजवळ गाडीमध्ये टाकलेलं असतं. रूपाची गाडी सुद्धा तिथेच असते. तर आता ते लोक रूपाची गाडी सुद्धा घेऊन टेम्पोमध्ये टाकत असतात. रूपा म्हणत असते की हो माझी गाडी सोडा, माझा ह्याच्यात काहीच संबंध नाहीये. तर आता सत्या रूपाची गाडी कशी तरी सोडवतो आणि तिला म्हणतो की जा बरं तू इथून निघून पहिल्यांदा. आता रूपा तिची गाडी घेऊन पटकन पळते आणि बाजूला जाऊन थांबते आणि म्हणते की बरं झालं माझी मंजी तरी या सगळ्यांमध्ये वाचली, नाहीतर याच्यामुळे आज माझी मंजी सुद्धा गेली असती. आणि किती नालायक माणूस आहे हा, पोलिसांसोबत सुद्धा भांडतोय. तर रूपा तर तिथून निघून गेलेली असते, परंतु सत्याचं दुकान काढताय ही गोष्टीची खबर आता कोणीतरी बाबांना दिलेली असते. त्यामुळे बाबा आता पटकन तिथे येतात. तर सत्या मात्र पोलिसांवर ओरडत असतो, पोलिसांना मागे सरकवत असतो आणि शेवटी सत्याच्या गॅरेजचा बोर्ड सुद्धा पोलिसांनी खाली फेकलेला असतो. त्यामुळे सत्याला फार राग येत असतो आणि सत्या आता पोलिसांवर सुद्धा धावून जात असतो. त्याच वेळी तिथे आता बाबा येतात आणि ते सत्याला सावरतात आणि म्हणतात की अरे सत्या काय करतोयस तू हे सगळं? अरे असं करून तू तुझं नुकसान करून घेतोय आणि त्यांना तर हेच हवंय ना की तू चिडायला पाहिजे, तुझ्याकडनं चूक व्हायला पाहिजे. सत्या म्हणत असतो की अहो बाबा, ते माझं दुकान नेत आहे आणि इलिगल आहे म्हणे हे दुकान. पोलिसांनी आता सगळं गॅरेज उद्ध्वस्त केलेलं असतं. सत्या म्हणत असतो की अरे बाबा, हे सगळं काय चाललंय माझ्यासोबत? माझ्या मित्राने मला एवढं विश्वासाने हे गॅरेज चालवायला दिलं. खरं तर मला असं वाटतं की कधी कधी निरूपा म्हणते ना ते बरोबरच म्हणते. माझं नाव सत्या नसायला पाहिजे होतं, सत्यानाश असायला हवं होतं. तर इकडे राज हा रूपाकडे आलेला असतो आणि तो म्हणतो की ताई माझी परीक्षेची फी भरायची मला. रूपा त्याला म्हणत असते की अरे राज, उद्या परीक्षेची फी भरायची आणि तू मला आज सांगतोयस का हे? बरं आता जाऊ दे, मी काहीतरी मॅनेज करते, तू आजच्या दिवस थांब. तर राज म्हणतो की ठीक आहे. राज आता तिथून निघून जातो. तर दादा रूपाला म्हणत असतात की रूपा आता हे सगळं कसं काय मॅनेज करायचं, म्हणजे आता राजची फी सुद्धा आपल्याला द्यावी लागणार ना. रूपा म्हणते की दादा काही काळजी करू नका, देवाला आहे आपली काळजी. तितक्यातच आता एक माणूस तिथे येतो आणि तो सांगतो की तुम्ही फुलांची ऑर्डर घेता ना? तर रूपा सांगते की हो. तर मग तो माणूस सांगतो की रेल्वे स्टेशनच्या तिकडे एक सत्कार समारंभ आहे, त्यासाठी आम्हाला फुलं पाहिजे होती म्हणून आम्ही ऑर्डर द्यायला आलोय आणि 1000 रुपये ॲडव्हान्स सुद्धा ते देऊन जातात. आता जो सत्कार समारंभ असतो तो सत्याच्या वडिलांचाच असतो. तर इकडे सत्या हा दारूची बाटली उचलतो आणि प्यायला लागतो. तेव्हा बाबा त्याला म्हणत असतात की नको पिऊ अजिबात. सत्या म्हणत असतो की अहो बाबा, मी काय केलंय लहानपणापासून, काय झालंय माझ्यासोबत? मला डॉक्टर व्हायचं होतं, मी मेकॅनिक झालो. त्यानंतर मी पावभाजीची गाडी टाकली, तीही अशीच गेली. त्यानंतर चायनीजचं दुकान टाकलं, तेही मोडलं. त्याच्यानंतर मी शेअर मार्केट सुरू केलं, त्यातही लॉस झाला आणि आता मित्राचं दुकान चालवायला घेतलं होतं, तेही इलिगल निघालं. आता मलाच कळत नाही की मीच इलिगल आहे की काय. बाबा सत्याला म्हणत असतात की अरे सत्या, असं अजिबात नाहीये, मी तुझा मित्र आहे की नाही. हे बघ, आता 2 दिवसांनी माझा सत्कार समारंभ आहे आणि मला असं वाटतंय की त्याच्या आधीच तू सेटल व्हायला पाहिजे. सत्या हसायला लागतो आणि म्हणतो काय बाप, काय बोलतोयस तू? 2 दिवसात कुठं मी सेटल होणार? तर बाबा म्हणत असतात की नाही होशील तू, मला माहितीये. एक नोकरी मी शोधलीये, त्याच्यासाठी उद्या तू इंटरव्ह्यूला जाशील ना? आणि तुला माहितीये का मी हे सगळं का करतोय? मला माझ्या बायकोचं तोंड गप्प करायचंय. एकदा
एकदा की तुला नोकरी लागली ना सगळं काही चांगलं होऊन जाईल, माझ्यासाठी करशील ना एवढं. तेव्हा सत्या म्हणतो की अरे बाप, तुझ्यासाठी मी माझा जीवही द्यायला तयार आहे, तर नोकरी काय आहे, मला सांग कुठल्या टाइमला पोहोचायचंय. तेव्हा बाबा सांगतात की 10 वाजता. सत्या म्हणतो की मी नक्की पोहोचणार. तर इकडे राज हा गेम खेळत बसलेला असतो. दादा येतात आणि म्हणतात की चला आज चंपी कोणाला करायची आहे. तर रूपा म्हणत असते की तुम्ही मधूची पहिल्यांदा करा. मधू म्हणते की नाही नाही तायडे, तू पहिल्यांदा कर मग मी करणार. आता मधू चंपी करण्यासाठी बसते. दादा मस्त तिच्या केसांना तेल लावून देत असतात आणि केसांची छान चंपी करून देत असतात. तर आता रूपाची मालिश तर करून झालेली असते आणि दादा आता राजला म्हणतात की चल राज, मी तुझी चंपी करून देतो. असं म्हणून ते राजच्या डोक्याला हात लावतात. तर राजला खूप राग येतो आणि म्हणतो की दादा, तुम्हाला कळत नाहीये का मी काय करतोय, मी अभ्यासाचं वाचतोय ना, कशाला मला डिस्टर्ब करताय. तर रूपा म्हणत असते की राज, ही कुठली बोलण्याची पद्धत आहे तुझी. तेव्हा राज म्हणतो की मग काय करू ताई, अगं मी अभ्यासाचं वाचत होतो ना, आणि हे बघ ना, हे दादा मध्येच काहीतरी करत असतात आणि मला नाही आवडत ते चंपी वगैरे, उगाच हेअरस्टाईल खराब होते. असं म्हणून आता राज तिथून निघून जातो. दादांना आणि रूपाला फार वाईट वाटतं. तर मधू म्हणते की दादा हो जाऊ दे ना, तुम्ही माझी चंपी करा. आता मधू दादांजवळ जाऊन बसते आणि दादा मधूची चंपी करत असतात आणि ते बघून रूपाला खूप छान वाटत असतं. तर इकडे सत्य हा दारू पिऊन झोपलेला असतो. तेव्हा निरूपा म्हणत असते की हा खरंच उद्या जाणार आहे का, जर हा उद्या जर इंटरव्ह्यूला गेला ना तर मी याला खरंच मानेल. तर बाबा म्हणत असतात की मी त्याला शब्द दिलाय आणि माझा शब्द तो नक्की पाळणार. पंकज आणि निरूपा मात्र त्यांचा मजाक उडवत तिथून निघून जातात. तर इकडे सकाळचे 9:30 वाजलेले असतात. बाबा पटकन सत्यजितला उठवायला जातात. तर निरूपा म्हणत असते की तो आता झोपेतच मुलाखत देणार आहे, माहितीये मला. तर बाबा आता सत्यजितकडे जातात आणि बेडवर बघतात तर त्यांना असं वाटतं की सत्यजित अजून झोपलाच आहे. बाबा त्याला म्हणत असतात की अरे सत्यजित, काय चाललंय तुझं, आपल्याला इंटरव्ह्यूला जायचं होतं की नाही आज. तेव्हा सत्यजित मागे येतो आणि हो बाप, मी रेडी आहे एकदम, चला आपल्याला जायचं होतं ना. बाबा त्याला म्हणतात की अरे असं नाही जायचं आणि शर्टचं वरचं बटन लावून देतात आणि छान केस वगैरे सरळ करून म्हणतात की आता शोभतो तो इंटरव्ह्यूला जाणारा. आणि मग दोघंही बापलेक एकमेकांच्या गळ्यात हात घालून बाहेर येतात. तर निरूपाला फार जळजळ होत असते. ती विचार करत असते की हा कसा काय उठला एवढ्या लवकर. तर बाबा आता सत्याला म्हणत असतात की चल बरं सत्या, देवाच्या पाया पडून घे आणि आपल्याला इंटरव्ह्यूला पण जायचंय ना. तेव्हा सत्या पटकन बाबांच्या पाया पडतो. तर त्या दोघांचं ते प्रेम बघून निरूपा मात्र खूपच जळत असते. तर आता सत्या हा इंटरव्ह्यूला निघालेला असतो. तर सत्या बाबांना म्हणतो की चला मी जातो आता. बाबा म्हणतो की आता तू कशाने जाणार आहेत. सत्या म्हणतो की काही नाही बाप, मी बसने जाईल ना. बाबा म्हणतात की अरे इंटरव्ह्यूला कधी बसने जातं का. सत्या म्हणतो की मग आता तू काय तुझ्या रेल्वेने मला सोडणार आहेस का. बाबा हसतात आणि त्याच्या हातात चावी देतात आणि म्हणतात की नाही नाही, माझ्या रेल्वेने नाही सोडणार तुला, ही घे चावी. तर त्या म्हणतो की ही कोणाच्या गाडीची चावी आहे. बाबा म्हणतात की तुझ्या गाडीची चावी आहे, तुला नोकरी लागणार आहे ना, म्हणून माझ्याकडनं तुला एक नवीन बाईक. सत्याला खूप आनंद झालेला असतो. तो म्हणतो की बाप रे, पण एवढं कशाला करायचं, अजून मला नोकरी नव्हती ना लागली. बाबा त्याला म्हणतात की अरे सत्या, मी फक्त डाऊन पेमेंट भरले, पुढचे हप्ते तुलाच भरायचे. तेव्हा सत्या म्हणतो की भरेल की मी. निरूपाला मात्र बाबांनी सत्याला बाईक घेऊन दिलेली असते, त्यामुळे राग येत असतो. कारण ते 20,000 रुपये तिला असं वाटत असतं की तिच्यासाठी काहीतरी ते दागिना करणार, परंतु त्यांनी सत्यासाठी बाईक घेऊन दिलेली असते, त्यामुळे ती फार जळत असते. तर आता निरूपा म्हणत असते की दे इंटरव्ह्यू दे, तसा तुझा काही उपयोग होणार नाहीये, नाचून गाऊ दाखव, काही उपयोग होणार नाही तुझा. आणि हो तुम्हाला सांगते, आपले सगळे पैसे खड्ड्यात घालणार आहे हा पोरगा, लिहून ठेवा माझं. सत्या म्हणतो की रोज पैसे खड्ड्यात कोण घालतंय ना, एकदा डोळे उघडून नीट बघ. रोज फक्त सूटबूट घालून घराच्या बाहेर पडलं म्हणजे काय कोणी साहेब होत नाही. सत्या आता बाबांना मिठी मारतो आणि तिथून निघून जातो. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. सत्याने आता गाडी घेतलेली असते, त्यामुळे गाडीला ओवाळण्यासाठी आता तो मंदिरासमोर घेऊन आलेला असतो. गाडीला हार देखील घालतो आणि जेव्हा गुरुजी नारळ फोडायला सांगते तेव्हा इतक्या जोरात नारळ फोडतो की डायरेक्टली दादांचं डोकंच फुटतं. आणि ते बघून आता रूपा खूप रागवते आणि त्याला ती म्हणत असते की काय रे, तुला साधा नारळ पण फोडता येत नाही का. सत्या म्हणतो की हे बघ, माझं काही चुकलेलं नाहीये आणि तुला सांगून ठेवतो की आपली चांगली लई चांगली, फक्त माझा नाद करायचा नाही, कळलं का तुला धूमकेतू. आता धूमकेतू म्हटल्यावर रूपाला खूप राग येत असतो. तर मित्रांनो, असे साधी माणसं या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.